बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, जियो हजारों साल ये मेरी ये पा देऊन येतोय आता. कक्कावर लय प्रेम आले बाबा. बाप रे बाप. भाऊजींनी माझ्यासोबत चॅलेंज लावले. 65 ते 65 मध्ये आलं तर तू मला 1000 देशील. ते 65 1 लाख रुपये इन्स्टंट NFT करेल जिजूंना. 1 लाख रुपये. आज आहे पप्पाचा बर्थडे आणि पप्पाला सरप्राईज द्यायचंय आणि त्यांना काही आयडिया नाहीये ऍक्च्युली की आम्ही केक वगैरे पण आणलाय. हा पहिलाच दिवस आहे बॉबीच्या ऑपरेशनचा. आपण लगेच स्टार्ट करतोय ब्लॉग. जायचंय ना, थांबाला रेडी होऊ दे मग जायला. आणि इकडे वाजलेले आहेत 12. लेट्स गो. टाकायचे कपडे कुठे टाकायचे सोबत इथेच ना. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, जियो हजारों साल ये मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. असेच खुश राहा. मी मला वाटलं काय आईस्क्रीम खायचं का काय म्हणून काय तुम्ही चॉकलेट खाणार का काय खाणार. चॉकलेट आवडतं की चीज वाला. आईस्क्रीम मी त्यांना विचारलं चॉकलेट का चीज. येस. डिसाइड करा. बोलले ना चीज ना चॉकलेट. रोहितला माहित नाही काय. हॅपी बर्थडे. वाढदिवसाला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. खुश राहा, हॅपी राहा, हेल्दी राहा. आता तुम्हाला हेल्दी राहायची खूप गरज आहे. तू पण सुखी राहा, आयुष्यमान व्हा. दर वर्षाप्रमाणे या वर्षी पण तुम्ही डिसेंबर 12 बॉबीकडे ठरलेलंच आहे. मग अगरवाल मध्ये एकदा आणि इथेही आपल्या इथे नाही हॉटेलमध्ये एकदा, अगरवाल मध्ये एकदा आणि इथे दुसऱ्यांदा. हा टी शर्ट आहे ना, म्हणजे माझी तब्येत आता 1 वर्षांनी कशी वाढली कारण हा बॉबीने 2 शर्ट आणि टी शर्ट घेतलेला आहे. पण तुम्ही अजून हे तर काढा. मागच्या वर्षीचं ते अजून तुम्ही हा ना, मला वाटलं यूज केलं असेल. पप्पांना विश केला. अरे मी पप्पाला लय वेळेला बोललो की पप्पा तुमचा बर्थडे येणार आहे. मला आठवण नाही राहिला. मला वाटलं दादाचं ऑपरेशन आहे, दादा विसरला असं नाही. मला खरं वाटलं कारण सकाळी ऑपरेशनला गेला त्याच्यामुळे बॉबी विसरला असेल आणि आला तेव्हा तो जरा त्याच्या कंडिशन मध्ये होता म्हणून मी काय बोलत नाही का उद्याचं काय. आणि परत त्याला उद्या जायचंय म्हणून मी म्हटलं जाऊन दे, पहिलं त्याला जाऊन येऊन दे, मग संध्याकाळी बघू. हॅपी बर्थडे. अक्कल द्या बाबांना, पण अक्कल द्या. या बाबांना आणि या बाबांना. आता बरेच दिवस झाले. आज किती दिवस झाले माहितीये का, 22 तारखेपासून घरीच आहे. बघा माझा बर्थडे आहे, माझ्या बायकोलाच माहिती नाही माझा बर्थडे. झोपेतून उठून आणले मम्मीला. 100 वर्ष जगा. 100 100 का 1000 बोलू. ना 1000 नको, 100 बस झाले. टाकायचं आरतीत ना. ओवाळायला बोलवलं ना, मग ओवाळते ना. माणसं तर ओवाळतात ना आपल्यामध्ये. द्या बसा. द्या काढला रोहित. रोहित राह, उभा राहा इथे राहा बस. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू. ना रोहित. हॅपी बर्थडे. पाया पडत नाही अशी मिठी मार. पूर्ण खावा, पूर्ण भरव. हॅपी बर्थडे. ऍक्च्युअली मम्मीचं आणि पप्पाचं थोडं फिसकटलंय. या वर्षीही माझा बर्थडे बॉबीकडे सेलिब्रेट झाला. मग तुमच्या बायकोचं तुमचं जरा फिसकटलंय. बायको रागात आहे तुमची. बायको रागात आहे काय माहिती का, म्हणजे बायकोला माहिती नव्हतं माझ्या आज बर्थडे आहे आणि थोडस दुपारी म्हणजे थोडस असं तू मॅम्या झालेला आहे त्याच्यामुळे थोडी नाराज आहे. पण तुम्ही घाबरू नका, उद्या सकाळपर्यंत ठीक होईल. ठीक आहे. उद्या जाणार आहे ना कुठे खाल्ली ना. उद्या फिरायला आम्ही जाणार आहोत. सो मस्त फिरा उद्या. ऍक्च्युली खरंच बॉबीची आज कंडिशन नव्हती व्यवस्थित कारण तो आल्यापासून. इट्स ओके डॅड, युअर बर्थडे टुडे इज युअर बर्थडे.
मी हेच बोलेल की आता उद्या मॉर्निंगला हे लोक कुठेतरी जातील मंदिरात वगैरे, कारण मला सुद्धा हॉस्पिटलला जायचं आहे उद्या, मला परत दाखवायचं आहे. त्याच्यानंतर मी आल्यानंतर बघू कुठेतरी जेवणासाठी वगैरे जाऊ किंवा काहीतरी प्लॅन करू. तर आता तुम्हाला डायरेक्ट उद्या संध्याकाळीच बघायला भेटेल, कारण आपण उद्या संध्याकाळपासून कंटिन्यू करू. डॉक्टरकडे वगैरे जाताना नाही घेणार, कारण ऑलरेडी ब्लॉग आलेला आहे. सो तुम्ही बघितलं नसेल ब्लॉग ऑपरेशनचा तर नक्की बघा की कशा प्रकारे झालं आणि किती मिनिटात ऑपरेशन झालं. सो ठीक आहे, वन्स मोर हॅपी बर्थडे डॅड. आणि पप्पा तुम्हाला ना खूप लोकांनी असं बर्थडे विश केले असेल. सर्वांना खूप सारा प्रेम, धन्यवाद. खूप सारे त्यांचा मी आभारी. त्यांनी मला एवढं प्रेम दिलं, विश केलं. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. गाईज आम्ही चालायला आलो. थांबा एक मिनिट. आम्ही चालायला आलो आणि मी इकडं जस्ट बघितलं, चंद्र बघा केवढं. अय्या वीज पण चमकली, वीज सारखं चमकलं काहीतरी. आम्ही जस्ट आत्ता आलो. एवढं 8x नाही बघ, 4x ने दाखवते मी. चंद्र मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा एवढा जवळ बघितला आणि एवढा मोठा बघितला, जीवदानी आईच्या बाजूलाच. काय चाललंय कोमल? उठल्या एवढा पसारा. अरे फ्रीज साफ करते, एवढा घाण झाला ना फ्रीज. भाज्या साईडला नाही करते. 2 वीक झाले साफ नाही केले म्हणून एवढे झाले. आणि अर्ध्यापेक्षा राशनचंच आमच्या याच्यात फ्रीजमध्ये राशनचेच पाकिट्स असतात. सो मी हे राशनचं पूर्ण ठेवून देते आणि नीट लावते फ्रीज घासून. सगळं घासायला ठेवते. हे असतं ना याच्यात बाहेर ठेवायचे बघ, हे बाहेर ठेवायचे भाज्या वगैरे ठेवायला. ते तसेच खाली. चल आपल्याला डॉक्टरकडे जायचंय. लगेच साफ करून. आज पप्पांचा वाढदिवस. काल रात्री केक कट केला. आज दिवसभर कुठेतरी गेलेले, मस्त फिरून वगैरे आले आणि मी डॉक्टरकडे गेलो आणि आलो. आता आम्ही चाललोय डिनरसाठी. कोमल डिनर ना रात्रीचा, हाच प्रॉब्लेम आहे माझा. सो आता आम्ही रात्रीचा डिनरसाठी चाललोय. पप्पांचा लुक बघू शकता, टुडेज लुक. तुझा बर्थडे नाही माहिती आहे मला. मग तू एवढा रेडी झालायस तो? छोटा बाबा मी. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. थंडी एवढी वाढली आहे ना की आय एम नॉट गेट वेल. आय एम नॉट फिलिंग गेट वेल ना. सेम कोमलची सुद्धा हालत झालेली आहे इथे. कोमल सुद्धा आजारी आहे, हिच्या चेहऱ्यावर. मॅडम काल रात्रीपासून जेवले नाहीयेत. मला जेवायची इच्छा होत नाही. आता जेवशील ना? हिला सांगायचं जेवायचं नसेल तर येऊ नको. आता मग नको, नाही तर मग कॅन्सल. कॅन्सल. जेवणार खायचं म्हणूनच निघालो. त्याला बोलवते, तुम्ही लोक जा, मी थांबते. नाही तू जेवत असेल तर येऊ. अमिताभ बच्चन आणि जया बादुरी. काय जया बादुरी ना? जया बादुरी. जया बच्चन. अच्छा. कशी वाटते जोडी तुम्हाला? छान वाटते. चला जोड्यानी जेवायला जाऊया. चला या. सो आलेलो आहे आम्ही हॉटेलला लाईव्ह सिंगिंग ऐकायला. जेवण मागवणं चाललंय. मॅडमनी पण मागवलंय. मॅडम वाट बघतायत जेवणाची. सिंगिंग चालू आहे. बॉबीच्या जेवणाचा टाइम झालेला आहे आता. मी पण खाते चिकन अंगारा मस्त आणि जेवण करून आम्ही निघू. पप्पांना बॅकग्राऊंडला सॉन्ग लागले. पप्पा ऍक्टिंग करतायत. दाखवा प्रेम दाखवा.
हे जरा खा. असं नको खा. मग हावऱ्या का खाऊ नको. सो हॅलो, आम्ही पोहोचलेलो आहे बोईसरला. कारण रात्री पप्पांचा वाढदिवस झाला, मस्त बर्थडे वगैरे सेलिब्रेट केलं आणि आज आम्ही बोईसरला आलोय. कारण आमचं आणि प्लस ह्यांचा सुद्धा केक कट करायचा बाकी आहे. येस, आपल्या बर्थडेला अॅनिव्हर्सरीला सगळ्यात येतं आपलं पण, आपल्याला पण येणार. सो ह्यांची अॅनिव्हर्सरी आणि प्रियाताईचा बर्थडेचा केक सुद्धा कट करायचा आणि काम सुद्धा आहे. तर ते येत आहेत आणि फायनली आम्ही किट्टू आणि कोकोला सुद्धा भेटणार आहे खूप दिवसांनी म्हणजे 10-12 दिवसांनी. इकडे आलो की मला माझा चायनीज कॉर्नर आठवतो, या साईडला आलो की. सो इथे आलो की कॉफी, चाय आणि बनपाव पाहिजेलच, हा ना. आमचा जुना मित्र. सो ते लोक येतील, रोज सूप प्यायला यायचा. सो ते येतात, तोपर्यंत चला कॉफी आणि बनपाव एन्जॉय करूया. कोको ए पिल्लू बा, कुठे जायचं? तुम्ही सांगा कुठे जायचं. तुमची अॅनिव्हर्सरी आज आम्ही बनवणार. सेलिब्रेट करू, आपण सेलिब्रेट करू. तुम्ही सांगा कुठे जायचं. तेच बोललो, तुमची अॅनिव्हर्सरी आज आम्ही बनवणार. तुम्हाला कुठे जायचं तुम्ही सांगा. नाही असं थोडी असतं. असं तुमचा बर्थडे सुद्धा होऊन गेलाय आणि तुमची अॅनिव्हर्सरी तुमचं ऑपरेशन होतं म्हणून. इधर जाने का क्या करने का बोलो. ब्लॉग चालू आहे. हा म्हणलं तू असं नॉर्मली सरप्राईजच बोलतोय. अच्छा, सरप्राईज, नॉर्मली बोलतोय. नॉर्मल टॉक. तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी? आम्ही अजून कालचा केक सुद्धा कट केला नाही. आम्ही दाखव आणून ठेवलं. हा 7 वर्ष झाले ना आता लग्नाला, तर इंटरेस्ट नाही. म्हणजे इंटरेस्ट नवरागच घेतो, बायकोतच नाहीये. शेवट माझ्या मेवणीने सांगितलं जाय बाई एकदा हॉटेलला, तर ती तेव्हा रेडी झाली. घरी आल्यावर म्हणते जाऊ त्याला कंटाळा आला मला. मी काय बोलली, मला तू घरी येऊन कपडे चेंज करा आणि जा, पण मला खूप कंटाळा आला. बॉबी तिने रिझन काय दिलं माहितीये? मी मेकअप नाही केलाय म्हणून पार्टी नको असं. आता सांगा. पण आता मी आता आलो आणि बोलले सगळेजण कसे रेडी झाले. तुम्ही आल्यावर म्हणून म्हणतो तुम्ही येत जा. अरे देवा, कुठे चाललो पिल्लू आपण? कुठे? हॉटेल, मोटेल नाही हॉटेल. मोहित म्हणजे काय माहिती, त्यालाच माहिती. मोहित हॉटेलला. बरोबर येतो तुला. मोहित हॉटेलला चाललो. मॉलला चाललो. बापरे, आले हाय गाईज, आम्ही चाललेलो आहोत आता सेलिब्रेट करायला बर्थडे आणि बर्थडे नाही अॅनिव्हर्सरी, दोन्ही पण. बापरे, म्हणजे तुमचं म्हणणं ताईंचा बर्थडे नाही केला पाहिजे. म्हणजे बर्थडे तुम्ही विश केलं होऊन गेलं होतं ना, अॅनिव्हर्सरीला होऊन गेला पण आपण नव्हतो ना. सो आमचा प्लॅन असा आहे, आता मी तुम्हाला सांगतो. केक आपण जास्त खात नाही, तर केक एक घ्यायचा आणि त्याच्यावर लिहायचं प्रिया की प्रीतम. टॅग असतो ना, ते टॅग 2 लावायचे, एक हॅपी अॅनिव्हर्सरी आणि एक हॅपी बर्थडे. कैसा लगा मेरा आयडिया? एकदम भारी. हा, प्रिया के प्रीतम. हे बघा, हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी बर्थडे. ऍक्च्युली मी माझं नवीन कव्हर दाखवतो. चप्पल काढ कोको. आता बघ कसं पाया पडतो. बापरे, हुशार बाळ. साई करते मला, साई बाबा. आणि माझं नवीन फोन कव्हर कसं वाटतंय सांगा. ऍक्च्युली ना ह्याच्यामध्ये माझा ब्रँड नाहीये, ना तर मी पियालो असतो आज. काय यार, माझा ब्रँडच नाहीये, ब्लू लेबल. शिट यार, आता मी पियालो असतो. कोमल, हे कोमल, मी हा पिल्लू. काय पिल्लू? बोला ऍक्च्युली माझं इथे ब्रँडच नाही ब्लू लेबल, ना तर मी पियालो असतो. काय? हा बाबा, आता चल, आता जेवूया. दादा, काय खायची इच्छा आहे तुमची आज? तुम्ही सांगा, तुम्ही आलेत पार्टीला. नाही, वाढदिवस तुमचा आहे. अहो पण मग उलटा आम्ही तुम्हाला ऑफर करतो. काय नाही, तुम जो बोलेगे वो आज खाएगे आपण. तुम्हाला जे पाहिजे ते मागवा तुम्ही आज. आज दिवस तुमचा आहे. सगळ्यात पहिले तर केकच बेस्ट. त्यानंतर आता डिनर केक मध्ये, जेवल्यावर कापूया. हो, डिनर मध्ये तुमची इच्छा. नाही, कारण आहे काय, तुम्हाला मी मागे पण एकदा तुमच्या व्हिडिओत आहे बोललेलो आहे की तुम्हाला फूड चॉईस भारी भारी आहे. आमचं येऊन जाऊन चिकन कढाई, चिकन मसाला, चिकन हंडी, बस त्याच्या बाहेर आम्ही. यू वॉन्ट चीज चिकन पास्ता? नको, तुम्हाला आवडतं ना म्हणून. नाही, असं नंतर जेवूया थोड्या वेळेला. आम्ही एवढं 10 गोष्टी नाही खात. आमचं त्याच्यामध्ये सूप मध्ये पण पोट भरतं. काय खायचंय?
काय खायचं? आता हे ऑर्डर करा. आईस्क्रीम. आईस्क्रीम आईस्क्रीम खायची पिल्लूला. आईस्क्रीम आमच्या पिल्लूला आईस्क्रीम खायची. आईस्क्रीम फक्त आईस्क्रीम. बोलतो खात नाही पण खूप एकदम टेस्टी आहे. आमचा सूप आलेला आहे इथे. चिकन मंचाव सूप. बिकॉज आय लाईक चिकन मंचाव सूप, कारण माझ्यासोबत माझी चायनीज बायको आहे म्हणून. चिकन कोलीवाडा. नाही चना कोलीवाडा. चाळा चना कोलीवाडा. नेहमीप्रमाणे आमची फेवरेट तंदुरी. ताईंची फरमाईश होती चीज कॉर्न बॉल्स. सो तुमच्यासाठी. खातोय तू कधी पण चायनीज आयटमच का मागवते तुम्हाला? मला नूडल्स आवडतं. मला पण आवडतं. तिच्यासोबत राहून तुम्हाला पण सवय लागली. हे दोघी सारखे आहेत. आवडतात. हा दोघी सारखे आहेत. तुम्ही दोघं पण सारखे आहेत. लय माहिती का तुम्हाला कधी चायनीज. अगं बस कर, किती चायनीज आयटम मी मागवायचे. खातच नाहीये. तू मागवलंस तू खातोय. लॉलीपॉप पण मागवले. मी नाहीच खाणार, तूच खाणार. हे बघ, माझं एवढं उरलंय, एवढंच खाल्लंय मी. खा खा. अर्धा माझ्यामध्ये आमचं कुकाला पण खाऊ घालते थोडंसं. आमचा कोको बघा आता मला कसं डिशूम करेल. 1 2 ये डिशूम. लवकर डिशूम. मला ये आले 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 तिचूम. बा देऊन येतोय आता. कक्कावर लय प्रेम आले बाबा. बापरे बाप. बापरे. ए आता माऊला बस झालं तर कक्कावर. माऊ इज्जत घालू नको सगळ्यात 4 चौघांमध्ये. 4 चौघात इज्जत नको घालू. पप्पा दे मम्मा. नाही नाही तुला नाही. असं नाही करायचं. माऊला पप्पा दे. म्हणजे प्रेम बघ कोणावर आहे. माऊ माऊ राहिलेला. भाऊजीने माझ्यासोबत चॅलेंज लावले. आमचं वेटचा विषय चालू मी होता. असं बोललो की आता आहे ना बॉबींच्या वजनात मी आलोय हा आणि कोमल बोलते की माझं 59 आहे. नाही मी बोलले माझं वजन किती असेल तर भाऊजी बोलतात 63 ते 65. हा असं बोलतात. पण मी बोलले नाही हे नाहीये तर काय देणार. त्यांनी बेट लावली 1000 रुपयाची. येस 1000 रुपयाची की जर- 63 ते 65 मध्ये. जर 63 ते 65 मध्ये आलं तर तू मला 1000 देशील. आणि जर 63च्या खाली असलं म्हणजे 60 किंवा 59 असलं, 60 किंवा 59 असलं तर तुला मी 1000 सॉरी मी तुला 1000 रुपये देणार. मला ना असं एक्साइटमेंट नव्हते की मी आता 1000 रुपये जिंकणार आहे. मला वाईट असं वाटते की तुम्ही मला बोलले की 63 ते 65. माणसाचं वजन पाहिजे मग पुढचं माणूस घाबरतं असं मम्मी बोलते. मग वजनदार असलं म्हणून तर मम्मी वजनदार आहे. अरे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे हॅपी अॅनिव्हर्सरी अँड हॅपी बर्थडे प्रिया के प्रीतम. बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. आता नाचायचं असं पाहिजे. टू यू. रडतोय. आम्ही आलो इकडे रबडी खायला. इथे खूप छान रबडी भेटते. अंजीर आहे ना. आणि अंजीर. इकडे बोईसरला आल्यावर आम्ही नेहमीच येतो इथे. आणि ऐक ना बॉब हा तू रबडी खातोय. तुम्हाला माहिती आहे तुमच्या फॅमिलीमध्ये पण एक असा पर्सन असेल की तो मागवतो खूप सारं पण खात काय नाही. हा. आणि त्याला माहिती असते की शेवटला त्यालाच खायचंय. हा सो हा माझा विषय आहे. तर म्हणून मी कुल्फी मागवली कारण रबडी सुद्धा मला खायची आणि कुल्फी सुद्धा मलाच खायची. म्हणजे यात मस्त अशी रबडी आणि एकदम भरभरून आणि याच्यामध्ये ना खूप सारा खवा असतो. जाम भारी लागते. खाल्ली आहे मी एवढी छान आहे ना. हर एक बाईट मध्ये ना फक्त आणि फक्त खवा आहे. तू खाल्ली खूप छान आहे खरंच. तुम्ही आईस्क्रीम खाल्ली भाऊजी. संपली. बोईसर मध्ये फक्त त्याच माझी तर केव्हा संपली. सिरियसली सांगू जेन्युइनली रिव्ह्यू देते. बोईसर मध्ये तुम्ही जर राहत असतील किंवा आले असतील तर इकडची बेस्ट रबडी खाऊन बघा किंवा तुम्ही काही पण खाऊ शकता. पण मी रबडी सजेस्ट करेन सगळ्यांना. रबडी सजेस्ट करेन. काय तुमची वेट आहे. ते बोलतात माझं 63 आहे ते 65 पर्यंत वेट आहे. ओ वजन काटा काढ त्याच्यापेक्षा. फसलो नाही मी आधीच बोललो मी हारलो तर देतो 1000 रुपये. त्याला काय. पण मी आता जेवले रे. मम्मीला सांग. तरी पण नव्हत. नाही होणार ना. मी लिहून देतो तुला. 1.5-2 किलो माझे झाले 63 ते 65. तर मी 1 लाख रुपये इन्स्टंट NFT करेल जिजूंना. 1 लाख रुपये.
हा मग बरोबर आहे 65 माझा स्लॉट आहे ना. हा 1000 रुपये मी हरकत काय देवा त्याकडे जात असेल. आजचा दिवस फक्त 63 दे, उद्या सकाळी परत 60 कर. जायचं दोन्ही पाय उभं राहील बाबड्या. मोबाईल तिकडे. नाही 61 किती आहे आहे? बापरे. बॉबीला विचारा. नाही 61 हे असं पलटी मारले आता. थांबा माहिती तुमचं नाही 61 एवढं नसेल. नाहीये म्हणून. काय आता ते मुद्दा आई 65 85. 85 बरं थांबा नाही हो. ऐका माझ्याकडे 5 किलोचा डंबेल. 5 किलो परफेक्ट 5 किलो आहे बघा. व्हिडिओ घ्या मारले ना हो. पण तुम्ही जिंकले नाही. 63 नाहीये. दुःख मला ते नाहीये. मला दुःख पण मला पण नाही. चेहरा पहा. म्हणजे कसं राहतं माणूस हारल्यावर मी किती आठवण धरायचं आडून धरायचं. नाही पण मी सो गाईज आय होप तुम्हाला ब्लॉग खूप आवडला असेल. पप्पांचा बड्डे बोल बा आता नाही बोलणार. बोल. अरे वेळ बघा वेळ करायचं बोलायचं मध्ये आपल्या. सगळ्यांनी केलं असं दाखवत होतं. ऐसा आय होप तुम्हाला ब्लॉग खूप आवडला असेल. पप्पांचा बड्डे असो ह्यांचा बड्डे असो आणि मजा मस्ती. सो बाय, भेटू नवीन ब्लॉग सोबत परत एकदा. आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. उद्या काहीतरी विषय अलग आहे. सो उद्याचा ब्लॉग पण बघा. बाय 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 बाय. काय मला झोप आली. डोळ्यावर कसे झाले. बाय बाय. लास्ट बोलतोय परत एकदा हॅपी बर्थडे अँड हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि खूप छान तुम्ही ट्रीट दिली आज आणि खूप भारी मजा आली ना. खरंच. म्हणजे बर्थडेला ना आपण स्वतः कोणाला तरी पार्टी देतो पण आज आम्हाला पार्टी ये फील कुछ अलग रहता है. बरोबर. म्हणजे बाय. छान वाटलं. सरप्राईज खूप भारी होतं सगळं. चलो बाय.